म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. हे कसला हा प्रोग्राम जोरदार चालला ना. हा जवळजवळ 16 वर्ष हा प्रोग्राम चालू होता. ह्याच्यावरनं एक नक्की की माणूस आणि खाण्याची आवड यांचं जे काही नातं आहे ते एकदम अनोखं आहे. पण मला एक सांग की क्रेविंग असं म्हटलं की नेहमी फूड क्रेविंग हे असंच डोळ्यासमोर येतं. पण तुला असं कधी वाटतं का ग की ह्याचं नातं म्हणजे क्रेविंग ह्या शब्दाचा अर्थ किंवा त्याचा संलग्न शब्द हा जिद्दीशी असू शकतो का ग? अगदी असू शकतो. आता बघायलाच गेलं तर क्रेविंग हा शब्द त्याचं रूट वर्ब टू क्रेव कडे बघितलं तर काय इच्छा तीव्र इच्छा लालसा स्ट्रॉंग डिझायर. बरोबर. पण कसं आहे त्याचं आउटकम चांगलं कधी इच्छा तिची दिशा चांगली. बरोबर. योग्य दिशा योग्य परिणाम म्हणून क्रेविंग योग्य हवं. हो हे महत्वाचं आहे. आपल्या भारतामध्ये जर उदाहरण बघायचं झालं तर क्रेविंग म्हणजे क्रेविंगशी रिलेटेड जसं आपण म्हटलो जिद्द. जिद्दीचं उदाहरण असं की किर्लोस्कर ब्रदर्स यांनी 1903 साली भारतातला पहिला स्टीलचा नांगर बनवला. आता हे नक्कीच म्हणजे त्या काळामध्ये हे एवढं करणं का हे खरोखर जिद्दीच आहे. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे दादासाहेब फाळके त्यांचा पिक्चर राजा हरिश्चंद्र. तो म्हणजे त्याच्यापासून आज केवढी मोठी इंडस्ट्री उभी राहिली आहे. हे कोणी विचार केला होता बरं? नाही. पण कसं आहे या लोकांच्या तीव्र इच्छांमुळे त्यांचा स्वतःचाच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्यांचा फायदा झाला. बरोबर. बरेचदा असं होतं ना की या डिझायर्स लालसा यांच्या पायी स्वतःच नव्हे तर आजूबाजूच्यांचं आतोनात नुकसान होतं. त्यामुळे योग्य दिशा हवी याला. याबाबत मी असं म्हणेन की फूड क्रेविंग आहे की नाही ह्याच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. मॅनेजेबल. पण काही क्रेविंग जेव्हा लिमिटच्या बाहेर जातात तेव्हा त्यांना क्रेविंग न म्हणता ऍडिक्शन म्हटलं जातं. आणि ही जी ऍडिक्शन्स असतात ती माणसाला घेऊन पार बुडवतात. अगदी खरंय. जग रोज बदलतंय. आपल्या इच्छा आकांक्षा बदलत आहेत. बरोबर. त्या पूर्ण होण्यासाठी ऑप्शन्स पण खूप अवेलेबल आहेत. खरंय. त्या पूर्ण करायच्या हे तर मान्यच. बरोबर. पण त्यांचं जेव्हा त्या इच्छेचं ऍडिक्शन होतं तेव्हा मग येतो सबस्टन्स अब्यूज. तो वाईटच. हे खरंय. पण मग आपण बघायला गेलं तर नव लाईफ मध्ये ही अशी दररोज निरनिराळी प्रलोभनं तर येतच राहणार खूप. पण असं करूनही उपयोगाचं नाही की त्याची माहिती आपल्याला नाही. बरोबर. तर माहिती ही करून घेतलीच पाहिजे. कदाचित त्याच्यामध्ये काही आपल्याला चांगलंही मिळू शकतं. तर अति तेथे माती न करता त्याच्याबद्दलचं नॉलेज करून घ्या, त्याच्याबद्दलची माहिती जाणून घ्या, पण त्याच्या आहारी जाऊ नका. हेच आपण काय ते फॉलो करू शकतो. योग्य क्रेविंग शोधा, योग्य प्रमाणात शोधा. बरोबर.